Good morning, all of you. In this lecture, we will start our unit number 2, quality management. In last week, we were discuss about unit number first, commerce production management, right? Production management काय आहे, production planning, production control. ओके, सो असे बरेचसेच कॉन्सेप्ट आपण युनिट नंबर फर्स्ट मध्ये लर्न केलेले आहेत. सो कॉमर्स युनिट नंबर 2 मध्ये क्वालिटी मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे त्या बेसवरती हा युनिट आपण लर्न करणार आहोत. सो या युनिट मध्ये आपण काय लर्न करणार आहोत बघूया. इन शॉर्ट, इंट्रोडक्शन टू क्वालिटी. ओके, यामध्ये मग डायमेन्शन ऑफ क्वालिटी आहे जे आपल्याला लर्न करायचं आहे डिटेल. देन कॉस्ट ऑफ क्वालिटी, यामध्ये मग टाइप्स आहेत. इंटरनल फेल्युअर ऑफ कॉस्ट आहे, एक्सटर्नल फेल्युअर ऑफ कॉस्ट, अप्रायझल कॉस्ट, प्रिव्हेन्शन कॉस्ट अँड क्वालिटी सर्कल. ओके, सो काही पार्ट हे तुमच्या सिलेबस मध्ये न्यूली इंट्रोड्यूस केलेले आहेत, काही पार्ट थोडेसे ओल्ड आहेत. क्वालिटी मॅनेजमेंट टूल्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM लर्न करायचं आहे. त्याचे इम्पॉर्टन्स, 6 सिग्मा कॉन्सेप्ट आहे. देन ISO 9000 सर्टिफिकेशन प्रोसिजर अँड कायझेन प्रोसेस. ओके, कायझेन बेसिकली ही एक जॅपनीज टेक्निक्स आहे. त्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटला इम्पॉर्टन्स दिलं जातं. ते एक छान आणि इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आपण लर्न करणार आहोत, कायझेन. अँड लास्ट चॅप्टर मध्ये मग आपण सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे, SQM. यामध्ये आपण इम्पॉर्टन्स सर्व्हिक्युअल मॉडेल आहेत ज्यामध्ये आपण सर्व्हिस कशा पद्धतीने जज करतो किंवा मेजर करतो ह्या बेसवरती हे काही मॉडेल्स आपल्याला लर्न करायचे आहेत. अँड मेजर्स टू इम्प्रूव्ह द सर्व्हिस क्वालिटी, आणि सर्व्हिस क्वालिटी ही कशा पद्धतीने मेजर करता येते याच्या बेसवरती काही क्वेश्चन आपण सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये लर्न करणार आहोत. सो स्टार्ट करूयात आपण. व्हॉट इज मीन बाय क्वालिटी. So quality has become an important factor when it comes to any product or services, right? जसं की आपण म्हणतो क्वालिटी ही प्रत्येक सर्व्हिसेस साठी असेल किंवा प्रत्येक प्रोडक्ट साठी असेल इम्पॉर्टंट असणार आहे. दॅट्स व्हाय हियर सेड quality has become an important factor when it comes to any product or services. With the high market competition, quality has become the market differentiator for almost all products and services. Basically, in modern days किंवा आत्ताच्या मार्केट कॉम्पिटिशन मध्ये आपण एखादं प्रोडक्ट हे कशावरून जज करतो तर त्या प्रोडक्टची असणारी क्वालिटी, राईट. मग त्या प्रोडक्ट मध्ये किती क्वालिटी आहे, किती कंटेंट आहे याच्यावरून आपण त्याची व्हॅल्यू ही जज करत असतो. Therefore, all manufacturer and service provider constantly look for the enhancing their product or the service quality. That's why here said every manufacturer and service provider concentrate on enhancing their quality. ओके, त्यांच्या प्रोडक्टची त्यांच्या सर्व्हिसेसची क्वालिटी कशी इन्हान्स करता येईल याच्यावरती ऑलवेज कॉन्सन्ट्रेट हे करत असतात. सो बेसिकली क्वालिटी इज अबाउट मीटिंग द नीड अँड एक्सपेक्टेशन ऑफ कस्टमर. लक्षात येतंय. सो क्वालिटी म्हणजे काय बरं, आपण म्हणतो हा दिस इज द क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट, दिस इज द नॉट क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट, बट व्हॉट इज मीन बाय क्वालिटी. सो याचा कधी आपण विचार केलाय का, अरे क्वालिटी म्हणजे काय बरं. तर एक छान डेफिनेशन इथे शॉर्ट मध्ये दिलेली आहे. क्वालिटी इज अबाउट मीटिंग द नीड अँड एक्सपेक्टेशन ऑफ द कस्टमर. म्हणजे ज्या काही आपल्या नीड आहेत, जी काही आपली एक्सपेक्टेशन आहेत त्या जेव्हा फुलफिल होतात तेव्हा आपण म्हणतो ओके दिस इज द क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट, राईट गाईज. So today customer want quality that is appropriate to the price that they are prepared to pay and the level of competition in the market. Basically, quality must be planned, achieved, controlled and improved continuously. सो असं नाही की तुम्ही काय एका प्रोडक्ट साठी क्वालिटी प्रेफर केली होती अँड देन तिथेच आपण थांबलोय. सो दिस इज नॉट अ क्वालिटी. क्वालिटीसाठी तुम्हाला काय करावं लागेल, वेन वी प्रेफर ऑलवेज क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट दॅट टाइम वी विल फोकस ऑन प्लॅन, अचीव, कंट्रोल अँड इम्प्रुव्हमेंट कंटिन्युअसली, राईट. सो या थिंकला आपण काय म्हणतो तर क्वालिटी असं म्हणू शकतो. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. ओके,
सो शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय मेन्शन कराल मग, क्वालिटी इज इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर ऑल मॅन्युफॅक्चरर अँड सर्व्हिस प्रोव्हायडर. In modern days, every manufacturer and every service provider concentrate on improve the quality, okay, as per the customer expectation and need. आणि मग थर्ड सेंटेन्स मध्ये क्वालिटीची डेफिनेशन मेन्शन करा. क्वालिटी मीन्स fulfilling or meeting the need and expectation of the customer. ओके, हे सेंटेन्स महत्वाचं असेल. ओके, आणि मग क्वालिटी कंटिन्युअस इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, प्लॅन करतो, अचीव करतो, कंट्रोल करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट आपण असं नाही म्हणू शकत की फक्त आपल्या नीड आणि एक्सपेक्टेशन फुलफिल झाला म्हणजे क्वालिटी आहे. सो आता जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केलात तर बियॉन्ड कंझ्युमर एक्सपेक्टेशनला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरं, महत्व आहे. म्हणजे बऱ्याच वेळी असं आपण म्हणतो बघा की आपण काहीतरी एक्सपेक्ट केलं होतं पण आपल्या एक्सपेक्टेशनच्या अबाव कंपनीने काहीतरी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या क्वालिटीला काय करतो तर एक क्वालिटी परसिव्ह करतो, राईट. सो ह्या सुद्धा काही कॉन्सेप्ट आपल्याला क्वालिटीमध्ये बघता येतील. एक सिंपल डेफिनेशन बघूया क्वालिटीची. इन सिंपल वर्ड, द टर्म क्वालिटी रेफर्स टू द non-inferiority or superiority of something. Okay, so छान एक डेफिनेशन केलेली आहे. क्वालिटी मीन्स quality refers to the non-inferiority or non-superiority, okay, or superiority of something. So quality is a subjective term. It may be understood differently by different people. प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वालिटी ही डिफरंट असणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू मी, माझ्या मते क्वालिटी एखादा प्रोडक्ट, ओके दिस इज द क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट मी म्हणेन. सेम मेहकचं एक्सपेक्टेशन सेम असेल असं नाहीये किंवा सईचं एक्सपेक्टेशन सेम असेल असं नाहीये. म्हणजे डिफरंट पर्सन टू पर्सन क्वालिटी आपण काय करतो, आपली परसिव्ह व्हॅल्यू काय आहे याच्यावरून जज करतो. दॅट्स वाय हियर सेड क्वालिटी इज अ सब्जेक्टिव्ह टर्म. ओके, सो बिकॉज इट मे बी अंडरस्टूड डिफरंटली बाय डिफरंट people. Consumer may focus on the specification, quality of the product or services, or how it compare to competitors in the marketplace. So producer might measure the conference quality or degree to which the product or services was produced correctly. बेसिकली काय म्हणतो आपण की आपल्या एक्सपेक्टेशन नुसार जेव्हा कंपनी आपल्याला प्रोडक्ट सप्लाय करते, that time okay this is the qualitative product. Okay, it's basic thing. So in short, quality item is one that has the ability to perform satisfactorily in service and it's suitable for the intended purpose. Okay, जो आपला पर्पज आहे तो मात्र त्यामधून फुलफिल होणं महत्वाचं असणार आहे. Is it clear meaning? Is it clear? Yes, ma'am. चलो, डायमेन्शन बघूया आपण क्वालिटीचे काय आहे. डायमेन्शन ऑफ क्वालिटी. The concept of dimension was formulated by David A. Garvin. हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा की डायमेन्शनची कन्सेप्ट कोणी आणलेली आहे तर डेव्हिड ए गार्विन. This can be used at a strategic level to analyze the quality characteristic. मग एखाद्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे हे आपण कशावरून जज करतो. दॅट टाइम हियर वी प्रेफर अ स्पेसिफिक डायमेन्शन, राईट गाईज. आपण काही डायमेन्शन प्रेफर करतो आणि त्या डायमेन्शन वरून हियर वी कॅन जज दिस इज द क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट और दिस इज नॉट क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट. ओके, तर ते डायमेन्शन कोणते आहेत हे बघूया आपण. फर्स्ट इज परफॉर्मन्स. Okay, first dimension आहे performance. The first dimension about the quality is product performance. So performance refers to a product primary operating characteristic. म्हणजे बेसिक थिंग की तुम्ही एखाद्या प्रोडक्ट मधून काय बरं एक्सपेक्ट केलेलं आहे, त्याच एक्सपेक्टेशन नुसार ते प्रोडक्ट परफॉर्म करत आहे किंवा नाही. ओके, सो दिस इज द बेसिक परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक. फॉर a television set, for example, the characteristic will be quality of the picture. Okay,
म्हणजे तुम्ही आता सपोज टेलिव्हिजन परचेस केलेलं आहे आणि तुमचं बेसिक एक्सपेक्टेशन काय आहे तिथे, किंवा प्रायमरी ऑपरेशन तुमचं काय असणार आहे की त्याची साऊंड क्वालिटी प्रॉपर असावी, त्याची पिक्चर क्वालिटी प्रॉपर असावी. तुम्ही जे काही एक्सपेक्टेड केलेलं आहे बेसिक बेसिक बेसिक, ओके, हे तुमच्या परफॉर्मन्सच्या अंडर येणार आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. सेकंड पॉइंट. ओके, गुड. सेकंड पॉइंट इज अ फीचर्स. परफॉर्मन्स मध्ये लक्षात ठेवायचं प्रायमरी ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक. इन शॉर्ट, परफॉर्मन्स रेफर्स टू द प्रोडक्ट प्रायमरी ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक. फॉर एक्झाम्पल द्यायचं असेल तर देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी परचेस टीव्ही, वी विल चेक अ स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक लाईक साऊंड क्वालिटी, पिक्चर क्वालिटी, ड्युरेबिलिटी, एक्सेट्रा एक्सेट्रा. दॅट्स इट. Okay, point number 2, features. So these are the characteristics that are supplemental to the basic operating characteristic. आता हे लक्षात ठेवा. इथे आपण काय करतो तर तुमची जी प्रायमरी ऑपरेशन होतं त्याच्याशी रिलेटेड सप्लिमेंटल जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत हे फीचर्स मध्ये. ओके, सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक that are supplemental to the basic operating characteristic. In an automobile, for example, a stereo CD player would be an additional feature in case of the airline free drinking or flight and so on. म्हणजे बेसिक, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बरं तुम्हाला मिळू शकेल त्या आपण गोष्टी काय करतो तर एक्सपेक्टेड तिथे ठेवतो. आता फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजनचं जसं आधी वरती एक्झाम्पल घेतलेलं आहे, तर तिथे तुमचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे सांगा बरं मग. फीचर्स मध्ये सेम एक्झाम्पल नुसार सांगा. तुम्ही टेलिव्हिजन परचेस केली, मग तिथे तुम्ही एक्सपेक्टेशन काय कराल, ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय आहे त्याचा कलर, साऊंड, पिक्चर, व्हॉट एव्हर, दिस इज द ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक. मग फीचर्स जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत हे कोणते असतील? इसकी क्वालिटी, प्रोडक्ट, कितने टाइम तक उसकी गारंटी है वो. व्हेरी गुड. गॅरंटी. ओके, वॉरंटी, गॅरंटी, वॉरंटी बेसिकली म्हणू शकतो आपण. गॅरंटी हल्ली येतच नाही कुठल्या जास्त प्रोडक्टची वॉरंटी दिली जाते तुम्हाला, है ना. किंवा हल्ली काय केलं जातं, रिप्लेसमेंट काही असेल तर ती दिली जाते, किंवा बेसिकली ड्युरेबल प्रोडक्टचे इन्शुरन्स सुद्धा दिले जातात. ओके, सो दिस इज द सप्लिमेंटल कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आपण फ्लाईट मध्ये गेल्यानंतर आपण बेसिक बेसिक गोष्टी एक्सपेक्ट करतो. दॅट्स इट. इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? आणखी जर तुम्हाला थोडंसं क्लिअर हवं असेल तर आपण सपोज कुठेतरी ट्रिपला गेलेलो आहोत आणि एका हॉटेलमध्ये आपण स्टे केला, तर आपण तिथे स्टे केल्यानंतर जेव्हा आपण जातो तेव्हा आपण बेसिक काय एक्सपेक्टेशन ठेवतो सांगा बरं, ज्या प्रायमरी मध्ये येतील पहिल्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये, इथे परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये येतील. आपण हॉटेलमध्ये गेलोय तर तिथे गेल्यानंतर एक ती रूम असणार आहे, ही क्लीन असावी. ओके, तिथे दिल्या जाणाऱ्या ज्या काही बेसिक फॅसिलिटी आहेत, इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी असेल, वॉटर फॅसिलिटी असेल, ओके, ह्या बेसिक फॅसिलिटी काय असणार आहे तुम्ही तिथे एक्सपेक्टेड करा. देन त्याच्यानंतर त्याला ऍडिशनल फॅसिलिटी म्हणजेच काय आहे तर तुम्हाला जेव्हा सपोज काय करायचं आहे, फूड ऑर्डर करायची आहे, देन जेवण काही ऑर्डर करायचं असेल, ओके, तर तिथे त्या गोष्टी तिथे अवेलेबल व्हाव्यात की इझिली. ओके, म्हणजे असं नाही सांगू शकत की अरे आमच्या इथे काही फॅसिलिटी नाही, ऍडिशनल फॅसिलिटी नाहीयेत किंवा सप्लिमेंटरी फॅसिलिटी नाहीयेत, असं नाहीये. तुम्ही ह्या बेसिक काही फॅसिलिटी तिथे एक्सपेक्टेड केलेल्या असणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तिथे स्टे केलेला असेल. सो दिस इज द फीचर डायमेन्शन असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? असं आपण म्हणतो की व्हेन वी हँग्री, ओके, आपल्याला खूप भूक लागली आणि आम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवून येतो, असं म्हणतो का आपण हॉटेलमध्ये का गेल्यानंतर? नाही, आपण त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच हॉटेलकडून काय करतो तर एक्सपेक्ट करतो. दॅट्स इट. चलो, रिलायबिलिटी नेक्स्ट डायमेन्शन. Reliability of product is a degree of dependability and trustworthiness of the benefit of the product for a long period of time. ओके, आता रिलायबिलिटी मध्ये बेसिकली लक्षात ठेवायचं डिग्री ऑफ डिपेंडेबिलिटी अँड ट्रस्टवर्दीनेस.
हे जे काही 2 बेनिफिट्स आहेत हे तुमच्या रिलायबिलिटी डायमेन्शन मध्ये इन्क्लूड होतील. इट ऍड्रेस द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट विल वर्क विदाउट इंटरप्शन ऑर ब्रेकिंग डाऊन. म्हणजे कुठेही इंटरप्शन नाहीये किंवा कुठेही ब्रेकडाऊन नाहीये. तर तुम्ही काय म्हणाल, ओके दिस इज द रिलायबल व्हॅल्यू. सो रिलायबिलिटी इज अ मेजर कॉन्ट्रीब्युटर टू ब्रँड इमेज and is considered is a fundamental dimension of quality by most end users. ओके, सो तुमची एक इमेज इथे काय होणार आहे तर क्रिएट होणार आहे बिकॉज ऑफ युअर रिलायबिलिटी सर्व्हिसेस. So that's why here said this dimension is more relevant to durable goods than to product or services that are consumed instantly. Okay. सो बेसिकली ड्युरेबल प्रोडक्ट साठी तुमची रिलायबिलिटी काय केली जाते तर बेसिकली चेक केली जाते. आता याचं कोण एक्झाम्पल सांगेल का? ड्युरेबिलिटीशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल सांगू शकाल का? तुम्हाला रिलायबिलिटी पॉइंट क्लिअर झाला का? सिंपल तुम्हाला या वर्डिंग वरून पण लक्षात येईल. इट ऍड्रेस द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट विल वर्क विदाउट एनी इंटरप्शन ऑर ब्रेकिंग डाऊन and this is related to the durable goods. That means we can easily consume. एक्झाम्पल सांगता येईल का? जसं आता आपण कुठे आहोत, एक्झाम्पल मध्ये हॉटेलमध्ये आहोत. तर तुमची रिलायबिलिटी डिग्री, डिपेंडेबिलिटी डिग्री, ट्रस्ट वर्दीनेस, बेनिफिट ऑफ द प्रोडक्ट, लॉंग पिरियड ऑफ टाइम ह्या गोष्टीला मॅटर करेल ती. पण एक्झाम्पल आपण काय सांगतोय, ड्युरेबल प्रोडक्टचं आहे तुमचं. कुठेही तिथे इंटरप्शन असू नये, ब्रेकिंग डाऊन असू नये आणि तुम्ही प्रोडक्ट सप्लाय करणं महत्वाचं आहे. देन हिअर वी जज युअर रिलायबिलिटी सर्व्हिसेस. ओके मॅम, समजलं. आता तुम्ही एखादं एक्झाम्पल सांगता येईल का कोणाला? रिलायबिलिटी जसं आपण सांगितलं की सपोज जसं आपण सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, आता लेट नाईट तुम्हाला डिनर करायचं आहे. ओके, हॉटेल तुम्ही अजून आपण लास्ट एक्झाम्पल नुसार जाऊया आणि तुम्ही तिथे काही काय केलेत, ऑर्डर केलेले आहे जेवण. बट एम आय ऑडिएबल ना? यस मॅम. ओके, तर तिथे तुम्ही ज्या हॉटेलमध्ये तुम्ही ऑर्डर देताय त्यांनी कुठेही म्हणजे ब्रेकडाऊन न करता किंवा जास्त पिरियड स्पेंड न करता तुमची ऑर्डर ही इमिजिएटली तुम्हाला दिली पाहिजे. बेसिक थिंग म्हणजे तुमची रिलायबिलिटी. असं नाही की तुम्ही एखादं फूड ऑर्डर केलेलं आहे किंवा वॉट एव्हर एखादी डिश ऑर्डर केलेली आहे आणि त्यासाठी ते कोणत्या थर्ड पर्सन वरती डिपेंडेबल आहेत असं असू नये. तुम्ही रिलायबिलिटी कशी जज कराल, ते किती क्विकली तुम्हाला ती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत याच्यावरती असणार आहे. म्हणजे असं नाही की आधी तुम्ही रोटी काय केली, घेतलीत, ऑर्डर केलीत आणि त्याच्यानंतर राईस ऑर्डर करताना जो मधला पिरियड आहे हा किती वेळ तुम्हाला त्यांनी वेटिंग वरती ठेवलेला आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही रिलायबिलिटी जज करता. ओके, दॅट्स वाय इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रेकडाऊन कुठेही तुमची सर्व्हिस होता कामा नये. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, तुम्ही डिपेंडेबिलिटी वरती असू नये. डिग्री ऑफ डिपेंडेबिलिटी इथे चेक केली जाते रिलायबिलिटीच्या अंडर. तुमचा ट्रस्ट वर्दीनेस चेक केला जातो. त्याच्यानंतर तुमची एक इमेज क्रिएट करून जातात युजर्स. ओके, सो दिस ऑल अबाउट रिलायबिलिटी. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. कन्फॉर्मन्स. क्वालिटी इज ऑलवेज इव्हॅल्युएट बेस ऑफ कन्फॉर्मन्स टू द predetermined standard. In other words, conformance refers to the degree to which the product design and operating characteristic meet established standard. ओके, आता इथे काय सांगितलेलं आहे, एक तुम्ही काहीतरी बेसिक गोष्टी इव्हॅल्युएट केलेल्या आहेत, एक प्री डिटरमाइंड स्टँडर्ड आहे. म्हणजे जसं आपण अजून कुठे आहोत, एक्झाम्पल मध्ये हॉटेलमध्येच आहोत. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला पाण्याची बॉटल मिळेल किंवा तिथे तुम्ही
बेसिक अजून काही असेल तर तुम्ही सांगू शकताय. तर काही गोष्टी स्टँडर्ड तुम्ही एक्सपेक्टेड केलेल्या आहेत, म्हणजे लाईट आहे, फॅन आहे, ओके, प्रॉपर बेड अरेंजमेंट आहे, त्याच्यानंतर काही जशी फूड फॅसिलिटी वगैरे आहे, वॉट एव्हर. तर ह्या गोष्टी काय आहेत, तर मी प्री डिटरमाइंड स्टँडर्ड एक डिफाईन करताय. ओके, सो conformance refers to the degree to which the product design and operating characteristic meet established standard. If the product conform to the norm decide, and then the product is considered to have a good quality. आणि याच्यावरून आपण काय करतो तर चेंज करू शकतो. नेक्स्ट इज द ड्युरेबिलिटी. Durability measure the length of time that the product perform before a replacement became necessary. जर गरज असेल तर. सो ड्युरेबिलिटी मध्ये आपण काय सांगतो नेहमीच, ड्युरेबिलिटी मेजर द लेंथ ऑफ टाइम that product perform before a replacement became necessary. These dimension to play an important role in case of the durable product. Giving warranty is a way that communicating that the product will last for a good length of time. जसं आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं की गॅरंटी नो गॅरंटी, जस्ट हिअर वी प्रोव्हाइड अ वॉरंटी. ओके, तुम्ही काय करताय तर ड्युरेबल प्रोडक्ट साठी गॅरंटी न देता वॉरंटी देतात, आणि मग अशा पद्धतीने तुम्ही हे एक क्वालिटी डायमेन्शन प्रेफर करू शकताय. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Next, serviceability. Serviceability refers to the promptness, courtesy, proficiency, and easy of repair when the product break down and it's sent for repair. ओके, तर तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करायची असेल, दॅट टाइम वी विल प्रेफर दिस डायमेन्शन गाईज. लक्षात येत आहे? म्हणजे असं नाहीये की तुम्ही एक क्वालिटी प्रोडक्ट सोल्ड केलेला आहे, सेल केलेला आहे, दॅट मीन्स युअर क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट. नो, इथे आपल्याला काय सांगायचं आहे, दिस डायमेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मेंटेन युअर क्वालिटी प्रोडक्ट. मग तुम्हाला सर्व्हिसेस द्याव्या लागतील. ओके, सर्व्हिसॅबिलिटी मध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व्हिसॅबिलिटी रेफर्स टू द प्रॉम्प्टनेस. म्हणजे जसं आपण एखाद्या शॉपमध्ये गेलेलो आहोत, एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ड्रेस परचेस करायचा आहे, तर तुम्हाला ज्या एक्सपेक्टेड सर्व्हिसेस आहेत किंवा एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहेत त्याने ते प्रॉम्प्टली देणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स यू अज्युम की तुम्ही ओके, हे इथे काहीतरी क्वालिटी आहे बरं, कारण आपल्या एक्सपेक्टेशन नुसार त्यांनी प्रॉम्प्टली सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. कर्टसी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट परचेस करताय म्हणजे तुम्ही त्या कंझ्युमर वरती उपकार करताय असा ऍटिट्यूड नको, एक कर्टसी असायला हवी. ओके, सो कर्टसीला तुम्ही तितकंच महत्व द्या. प्रोफिशियन्सी असणं गरजेचंच आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट मीन्स कंझ्युमर आर ऑलवेज एक्सपेक्टेड इझी ऑफ रिपेअर. ओके, फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं की काही बॉईज एखादं जे काय म्हणतात त्याला ब्लेझर आहे ते परचेस करायला गेलेले आहेत, आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हे काय आहे तर आपल्याला सुटेबल असं नाहीये. तर जो काही तिथे बऱ्याच वेळी अल्टरेशन फॅसिलिटी दिल्या जातात बघा मोठ्या मोठ्या, जर तुम्ही काही शॉपचे लक्षात एक्झाम्पल घेतली तर जे काही रिपेअर म्हणता येणार नाही, रिपेअर इट्स रिलेटिंग टू काय म्हणू आपण ड्युरेबल प्रोडक्ट. ओके, सो non-durable product, sorry, then sorry, म्हणजे अल्टरेशन फॅसिलिटी दिली किंवा काही, जर जसं आपण आता क्लोथिंगच एक्झाम्पल घेतो तर क्लोथिंग मध्ये सांगायला हरकत नाही. तर बऱ्याच वेळी असं होतं बघा की तुम्ही घरी गेल्यानंतर एखादी वस्तू, एखादा जो ड्रेस आहे वेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येते की ओके ऍक्च्युली हा करेक्ट नाहीये. देन अशा वेळी सुद्धा तुमची एक मिनिट, तुमची सर्व्हिस, में एक नेटवर्क का थोड़ा इश्यू है ना, दैट्स व्हाई, लैक ऑफ नेटवर्क, सॉरी. सो
रिपेअर्स असेल किंवा देन प्रॉम्प्टनेस असेल, कर्टसी असेल, प्रोफिशियन्सी, ह्या गोष्टी सर्व्हिसेस स्टँडर्ड मेंटेन करणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? यस मॅम. थोडासा नेटवर्क इश्यू आहे ना, दॅट्स आवाज ब्रेक होते. आपण हा एक पॉइंट फक्त कम्प्लीट करू आणि थांबूया, कारण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, परसिव्ह व्हॅल्यू होते. ठीक आहे, त्यातले कोणतेही 7 पॉइंट घ्या. परसिव्ह कंपोनेंट्स ऑफ क्वालिटी. कंपोनेंट्स ऑफ क्वालिटी आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. कुठे आलो आपण? सर्व्हिसॅबिलिटी कंप्लीट झाला. लास्ट पॉइंट सिंथेटिक. The synthetic aspect of the product is a comparatively subjective in nature and refers to its impact on the human sense, such as how it look, feel, sound, taste, and so on. Okay, so यामध्ये काय इन्क्लूड होईल? बेसिकली सिंथेटिक मध्ये बेसिकली ह्युमन सेन्स इन्क्लूड होते, आणि ह्या गोष्टीवरती पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल व्हेन वी प्रोड्यूस और व्हेन वी प्रोव्हाइड क्वालिटी सर्व्हिसेस. ओके, सो डिपेंड अपॉन द टाइप्स ऑफ प्रोडक्ट, की यामध्ये टेस्ट कोणता असावा किंवा त्याचा लुक कसा असावा, फील कसा असावा, साऊंड, टेस्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा. इज इट क्लिअर क्वेश्चन? यस मॅम. यस मॅम. इथेच थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू. बाय, हॅव अ नाईस डे. ओके मॅम.